वाटत नाही? काळजीने आपल्या घरातल्या सगळ्यांचा जीव तुटतोय, पण तुम्ही खिडकीत असं ध्यानास्थ बसून होतात. बाबा, तुमच्या विषयीचं प्रेम, तुमच्या विषयीचा आदर सगळं मेलंय आज. तुम्ही मुलांचे चांगले बाबा नाही आहात, बायकोचा चांगला नवरा नाही आहात, तुम्ही ना चांगला माणूसच नाही आहात. ना थोबाडी देईन एक मिनिट. का दमलात? मारा ना, मारा ना, एवढाच बाकी राहिलाय ना सोड आता. आज सोड. हे करून टाका, म्हणजे एकदा सगळं संपेल. बडबड करायची नाही जास्त. आईच्या वळणावर गेलीये, वटवट करतीये, चालतीये. चल स्वतःच्या रूम मध्ये. बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये, कारण माझं ठरलंय, मी तुमच्या या घरात राहणारच नाही. काय म्हणालीस? धक्का बसला ना? तुम्ही हेच डिझर्व करता बाबा. माझं ठरलंय, मी तुमच्या सोबत तुमच्या या घरात राहणार नाहीये. तू इथे राहणार नाहीस? नाही. तू इथे राहणार नाहीस? मी इथे राहणार नाही. ठरलंय. ठरलंय माझं. तुझं ठरलंय? हो. मग ठरलं असेल तर घराबाहेर निघ. चल. गरज नाही मला कुणाची. दोघी जा तिकडे. बाबा, तुम्ही एक काम करा ना, आईसारखं मला पण सोडून द्या, कुठेतरी टाकून द्या मला पण. चल चल. छान आहे ना तुझी. मग जा. हा, आईला शोध आणि आई बरोबर बाहेरच राहा. कळलं ना? चल निघ. नाहीच येणार आम्ही घरी परत, कारण आम्हाला नाहीये तुमची गरज. आई नेहमी म्हणते, माणसातली माणुसकी जिथे संपते ना, तिथे देव येतो मदतीला. आमच्या आई मदतीला येईल देव. हा, मग त्या देवाला पण घे आणि जा तुझ्या आईच्या माहेरी. हा, परत या घरात पाऊल ठेवायचं नाही. आलं लक्षात? चल निघ.